सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा, तुझा दास मीही स्मृतीना मनाला। क्षमेची असे याचना तोम पदाला, समर्था तुम्हावीन प्रार्थू कुणाला। या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आपण ताईंच्याच शब्दामध्ये बघणार आहोत। या प्रियंका ताई ज्यांनी आपल्याला हा अनुभव शेअर केला, अक्षरशः ज्यावेळेस ते अनुभव सांगत होते त्यांचे हृदय हे खूप भरून आलं आणि ते रडत होत्या। पण स्वामींची माहिती, स्वामींची लीला प्रत्येकाने जर ऐकली तर आपण देखील खूप विश्वासाने स्वामींची सेवा करतो। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, माझे नाव सौ प्रियंका गायकवाड असे आहे। मी लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। आज मी तुम्हाला जे काही स्वामींविषयी सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे। स्वामी भक्तांनो, आज माझे हृदय खूप भरून येत आहे। हा अनुभव सांगताना अक्षरशः डोळ्यातून माझ्या अश्रू वाहत आहे। मी स्वामी सेवेमध्ये कशी आले, मी जेव्हा कॉलेजला होती त्यावेळेस मी हॉस्टेलला राहत होती आणि माझी एक मैत्रीण होती, ती स्वामींची खूप सेवा करायची। तिने आमच्या रूममध्ये स्वामींचा फोटो ठेवलेला होता आणि ती तारक मंत्र आणि स्वामींचं चरित्र रोज वाचत असायची। मी तिला म्हणायचे की तुला कसं एवढं देवाचं जमतं ग, आम्हाला तर होतच नाही। ती म्हणायची फक्त महाराजांचं नामस्मरण करा, स्वामी आयुष्यामध्ये अशक्य असणारी गोष्ट शक्य करतात। मग तिच्यासोबत कधीतरी गुरुवारी आम्ही मठामध्ये जात असायचो। मठामध्ये गेल्यानंतर माझ्या मनाला खूप शांत वाटायचं आणि कोणीतरी आपलंसं आहे, आपली आई आपल्याला मायेने जवळ घेते असं मला वाटायचं आणि खूप छान वाटायचं। आम्ही मग दर गुरुवारी मठात जाऊ लागलो। मी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायची, बाकी कुठलीच सेवा नाही, काहीच नाही। त्यानंतर माझं कॉलेज कंप्लीट झालं। कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर माझं लग्न करून देण्यात आलं। आम्ही मूळचे लातूरचे आहोत। लग्न झाल्यानंतर आम्ही गुजरातमध्ये स्थायिक झालो। माझ्या मिस्टरांची कंपनी होती, जे छोट्या मुलांचे इरेजर पेन्सिल वगैरे बनतात ते सर्व काही साहित्य हे बनवण्याची आमची कंपनी होती। सर्व काही व्यवस्थित, अनुकूल, कुठेच काही नाही। मिस्टरांचा स्वभावही खूप छान, सासूबाई छान, घरची परिस्थितीही छान, सर्व काही व्यवस्थित, कुठेच काही अडचण नव्हती। पण जर म्हणतात ना, स्वामींना जर त्यांच्या सेवेत घ्यायचं असेल, आपण एकदा जरी स्वामींचं नाव घेतलेलं असेल आयुष्यात, तर स्वामी आयुष्यामध्ये अशी वेळ आणतात की त्यांची आठवण करून देतात आणि त्यांच्या सेवेमध्ये घेत असतात। असंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं स्वामी भक्तांनो। लग्नाचं सुरुवातीचं 1 वर्ष हे खूप छान आनंदात गेलं। त्यानंतर दुःखाचे दिवस हळूहळू सुरू होऊ लागले। मला पहिल्यांदी प्रेग्नेन्सी राहिली, त्यावेळेस ते माझा गर्भ खराब झालेला होता, त्यामुळे माझे ते गर्भ काढून टाकण्यात आला। खूप मोठं दुःख त्यावेळेस झालं। सर्वजण खूप नाराज झाले, पण म्हटले की ठीक आहे, देव काहीतरी आपल्यासाठी चांगलं करेल असं म्हटले आणि पुन्हा 7 ते 8 महिने पलटून गेले आणि मला पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली। त्या दरम्यान काय झालं स्वामी भक्तांनो, आम्हाला खूप मोठी ऑर्डर मिळालेली होती आणि अचानक ऑर्डर कंप्लीट झाली आणि ती ऑर्डर द्यायची तर समोरून म्हणजे सांगण्यात आलं की आम्हाला नाही पाहिजे म्हणून। असं हे केल्यानंतर आम्हाला खूप मोठं त्यामध्ये नुकसान झालं आणि जिथे आम्ही ऑर्डर पोस्ट करत होतो तिथून देखील आम्हाला पैसे मिळत नव्हते। त्यामुळे आमची कंपनी ही खूप लॉसमध्ये चाललेली होती। खूप आर्थिक अडचण, तंगी येत होती। मिस्टर हे खूप डिप्रेशनमध्ये चाललेले होते, त्यांना काहीच कळत नव्हतं। त्या डिप्रेशनमध्ये ते ड्रिंक घेऊ लागले। इकडे माझी प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन होते। डॉक्टरांनी मला हालचाल करायची सांगितलेली नव्हती, पूर्ण 9 महिने बेड रेस्ट घ्यायचं सांगितलं होतं आणि इकडे हे मोठं संकट आमच्यावरती कोसळलं होतं। मग असं करता करता 6 महिन्यात आमची पूर्ण कंपनी ही बंद पडली। कंपनी बंद पडल्यामुळे आता काय करायचं, घरामध्ये खायला देखील काहीच राहिलं नव्हतं आणि त्यावेळेस असंच सहज मोबाईल बघता बघता मला पुन्हा एकदा स्वामी महाराज दिसले। स्वामींविषयी ऐकलं आणि मला त्या माझ्या मैत्रिणीची आठवण झाली।
मी तिला कॉल केला तर ती खूप सुखी होती, कारण ती स्वामींच्या सेवेमध्ये होती, स्वामींची सेवा ती करत होती. तिचंही लग्न झालेलं होतं आणि मग तिला मी सर्व माझे प्रश्न सांगितले, माझं परिस्थिती सांगितली आणि ती म्हटली, अगं तू फक्त महाराजांची सेवा कर, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तू फक्त अंतःकरणापासून त्यांना हाक मार, त्यांचा तारक मंत्र म्हण, बघ हा तारक मंत्र तुला नक्की तारून नेईल, असं तिने मला सांगितलं. आणि मग मी एका नवीन विश्वासाने उठली. तो वार होता गुरुवारचा. त्या दिवशी मी महाराजांची सेवा करायला सुरुवात केली. पण मला बसायचं वगैरे काहीच नव्हतं, तर मी स्वामींना अगोदरच सांगितलं की स्वामी, मी झोपूनच तुमची सेवा करणार आहे, ह्या लेकराची सेवा तुम्ही स्वीकार करा, असं स्वामींना बोलली. आणि तारक मंत्राचं मी तीर्थ बनवायला सुरुवात केली. झोपायची आणि ग्लास ठेवायची, ग्लासवरती हात ठेवायची आणि कंटिन्यू तारक मंत्र बोलायची. 21, 51, 108 जेवढा वेळेस होईल तेवढ्या वेळेस ते तारक मंत्र बोलायची आणि ते तीर्थ मी प्राशन करत होती. त्याच दरम्यान काय झालं स्वामी भक्तांनो, माझ्या ज्या सासूबाई आहे, आमच्या घराच्या पुढे काय झालं, पाऊस पडलेला होता. त्या अशा सपसप चालल्या आणि त्यांचा पाय घसरला आणि त्या खाली पडल्या. खाली पडल्यानंतर त्यांना प्रचंड मार लागला. आता मला असं वाटलं हे जर फ्रॅक्चर असेल तर काय करायचं, आणि खरंच तसंच झालं. माझ्या सासूबाईंचा हात फ्रॅक्चर झाला. आता त्या काही करू शकत नव्हता. आता घराची कामं कशी करायची, धुणे भांड्यासाठी तर बाई लावायची, पण तिला देण्यासाठी पण पैसे पाहिजे ना, हा खूप मोठा प्रश्न होता. मग माझी आई थोड्या दिवस आली आणि ती करत होती. सासूबाईचं ऑपरेट झालं आणि मग मी त्यांना तारक मंत्राचं तीर्थ देत होती. मला असं वाटायचं त्या लवकरात लवकर बरे व्हावं, नाहीतर स्वामी त्यांना बरं करा, नाहीतर मला या कंडिशनमधून बाहेर काढा, मला तरी उभं राहू द्या, मला तरी करू द्या, असं स्वामींना विनंती मी करत होती. त्याच दरम्यान काय झालं की माझे मिस्टर हे खूप डिप्रेशनमध्ये चाललेले होते. खूप दुःख आमच्या वाटेला त्यावेळेस आलेलं होतं. आता काय करायचं, याच्यातून कसं निघायचं, कुठेच मार्ग सापडत नव्हता. स्वामींचा 10वा तारक मंत्र चालूच होता. मग त्या दरम्यान मी प्रदीपदादांना कॉल केला, पण त्यांनीही फोन उचलला नाही. त्यामुळे मला कुठेच काय करावं ते कळत नव्हतं. पण तारक मंत्र चालू होता. मग त्याच वेळेस माझ्या सासूबाईंना 2-3 महिन्यामध्ये बरं वाटलं. आणि त्याच दरम्यान काय झालं की त्यांचा एक मित्र होता, तर तो म्हटला की तुला धंद्यामध्ये चांगला एक्सपिरियन्स आहे, तू सर्व काही तुला माहीत आहे, तर मी पैसे गुंतवतो, तू फक्त लक्ष दे, असं ते म्हटला. तर मग तो वार होता गुरुवारचा. कारण मी स्वामींना म्हटली होती काहीतरी मार्ग दाखवा, उपाशी राहायची आमची वेळ आलेली होती, काहीतरी करा, लेकराला याच्यातून बाहेर काढा, असं मी स्वामींना बोलली होती. आणि त्या गुरुवारी त्याचा फोन आला आणि आम्ही थोडा देखील विचार न करता स्वामींनीच हे केलं असं म्हणून त्यांना होकार दिला आणि त्यांनी पैसे गुंतवले आणि जो काही माल वगैरे होता तो माल आणला. त्यानं चालू झालं, आम्ही देखरेख करत होतो आणि त्यामध्ये आम्हाला खूप म्हणजे फायदा होऊ लागला. आणि त्याचे जे काही पैसे गुंतवले होते, आम्ही ते म्हटलं होतं की ज्यावेळेस धंदा व्यवस्थित चालेल आपला, त्यावेळेस आम्ही ते जे पैसे आहे ते तुझे ते देऊन टाकू, आपण निम्म करू, असं ते त्यांना म्हटलं होतं. आणि मग तसंच झालं. धंदा खूप छान चालला आणि यामध्ये माझी डिलेवरीची डेट जवळ आलेली होती. धंदा व्यवस्थित चालू होता. डिलेवरीची डेटमध्ये डॉक्टरांनी माझ्या डिलेवरीमध्ये देखील कॉम्प्लिकेशन सांगितलेले होते, कारण माझी जी वार होती ती खाली होती आणि बाळ वरती होतं. त्यामुळे डॉक्टर म्हटले तुमचं सेक्शनच होणार आहे, नॉर्मल डिलेवरी होऊ शकत नाही. मला फक्त बाळ सुखरूप पाहिजे होतं, बाकी काहीच नाही. स्वामींना म्हटलं जे माझ्यासाठी योग्य असेल ते तुम्ही करा म्हटलं. आणि तसंच झालं. माझं सेक्शन झालं आणि मला मुलगी झाली. ज्या दिवशी मुलगी झाली त्या दिवशी सर्वजण खूप आनंदित होते, कारण आमची परिस्थिती ही खूप चांगली होऊ लागलेली होती आणि आमच्या घरी लक्ष्मी आली असं सर्वजण बोलू लागले होते. आणि ज्या दिवशी माझी मुलीचा जन्म झाला तो वार देखील गुरुवारचा होता. आम्ही तिचे नाव स्वामिनी असे ठेवले. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आम्ही त्या एका याच्यावरून आम्ही जी आमची कंपनी बंद पडलेली होती ती कंपनी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. जे काही पैसे सेविंग झाले त्यामध्ये कंपनी आपण पुन्हा सुरू करूया. आणि मग ह्यावेळेस मात्र आम्ही काय केलं
की स्वामींची एक छान अशी मूर्ती आणली. ती मूर्तीचं त्या कंपनीमध्ये अधिष्ठान केलं. गुरुजींच्या हस्ते तिची प्राणप्रतिष्ठा केली, सर्व पूजा वगैरे केली. त्यानंतर आम्ही ती कंपनी सुरू केली आणि आता मी रोज तारक मंत्राचं तीर्थ बनवत होते. 108 वेळा, 51 वेळा, 11 वेळा जसे जमन तसं तारक मंत्राचं तीर्थ बनवायची आणि घरामध्येही टाकायची आणि त्या कंपनीमध्येही शिपडत होती. आणि स्वामी भक्तांनो, काय आश्चर्य, बघता बघता एका वर्षामध्ये आम्हाला इतका नफा झाला ना की आयुष्यामध्ये कधीच एवढा नफा आम्हाला झालेला नव्हता. खूप मोठी ऑर्डर माझ्या मिस्टरांना मिळाली आणि ती ऑर्डर घेतली आणि ती कंप्लीट झाली. खूप मोठा आम्हाला पैसे मिळाले. त्यामध्ये आम्ही दुसरीही जागा घेतली, दुसरीही कंपनी टाकली आणि त्यानंतर माझी जी मुलगी होती ती देखील स्वामींची सेवा करू लागली होती. तिलाही खूप आवडायचं. श्री स्वामी समर्थ म्हटलं की तिला खूप छान वाटायचं आणि ती रडायची थांबत असायची. असं चालूच होतं. त्याचमध्ये काय झालं स्वामी भक्तांनो, माझे जे दीर आहे त्यांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. आता त्यांचा ॲक्सिडेंट झाला, आम्हाला फोन आला की ॲक्सिडेंट झाला. मला फक्त एकच भीती होती, त्यांच्या डोक्याला वगैरे मार नको, सर्व काही व्यवस्थित असावं असं मला वाटत होतं. आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, बघितलं तर डॉक्टर म्हटले परिस्थिती ही खूप क्रिटिकल आहे, त्यांच्या डोक्यालाच मार लागले आहे, आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, तुम्ही पेपरवरती साईन वगैरे करा असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि माझ्या मिस्टरांनी साईन केली. आता स्वामींचाच आधार होता, स्वामी तुम्हीच काहीतरी करा आणि माझ्या दीरांना वाचवा म्हटलं. आणि मग स्वामींची मी विभूती वगैरे घेतली, तारक मंत्र घेतलं आणि तिथे हॉस्पिटलमध्ये तारक मंत्र कंटिन्यू सुरूच होता. 2 दिवस डॉक्टरांनी सांगितलं होतं 24 तासामध्ये जर पेशंट व्यवस्थित झालं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही काही सांगू शकत नाही. आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो, 24 तासामध्ये माझे जे दीर होते त्यांना एकदम व्यवस्थित वाटू लागलं, ते एकदम व्यवस्थित झाले. ही फक्त स्वामींची कृपा होती. असं वाटत होतं की ते याच्यातून बाहेरच निघणार नाही, पण ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा ते एकदम व्यवस्थित होते. त्यामुळे खूप मोठं विघ्न आमच्यावरचं ते टळलं. स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद, प्रचंड शक्ती आहे. खरंच अशक्य असणारी गोष्टी शक्य स्वामी करू शकतात. आमच्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं आहे ते फक्त स्वामींच्या कृपेने, आणि स्वामींनी मला त्यांच्या सेवेमध्ये घेतलं हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. मी आता स्वामींना कधीही सोडणार नाही, स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देणार नाही. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.